आयडी कार्ड दाखवतो आता एक रुपया पण दाखवतो. तुम्ही सक्षम अधिकारी असेल पोलिसांनी नाही यायचं. दुसरा फोन आला या गरीबाने यायचं इथं जागरी तुम्ही या गरीबाने यायचं नाही. पेशंट गेले 10 मिनिटं तुम्ही सक्षम अधिकारी असेल तर काय कोणी बोलायचं. अर्धा पाऊण तासात इथे होतात. त्यांना स्टार्टिंग पासून सांगितलेली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मग ते नगरवरून इथे येऊ शकत नाही का? मग त्यांनी असा अधिकारी या ठिकाणी पाठवला. साहेबांनी कोरडे यांना फोन केला होता. कमीत कमी 1.5 तास झाला. माझं नाव विठ्ठल गुंजाळ. आजचा जो हा भीषण अपघात झाला आहे हा काय कुठल्या पद्धतीने झाला काय झालं याच्यामध्ये किती बळी गेले? आतापर्यंत या अपघातामध्ये 3 बळी गेलेले आहेत आणि हा अपघात सकाळी 11:15 11:30च्या दरम्यान झाला. गावामध्ये कमळू बांबेरे म्हणून यांची मयत होती आणि ती मयत सुटल्यानंतर लोक रस्त्यावर आले होते. रस्त्याला गाड्या सगळ्या पार्क केल्या होत्या आणि गाडीवर जो ड्रायव्हर आहे तो झोपला होता आणि किन्नर गाडी चालवत होता. त्या किन्नरने पहिली गाडी ठोकली, दुसरी ठोकली. रस्त्याने जेवढ्या गाड्या आहेत त्या ठोकीतच गेल्या. त्याने ब्रेकच दाबला नाही. धाडकनी आवाज आल्यामुळे लोक जे ते आपली सैरा वैरा पळाली. अनेक लोक जखमी झाली. 3 लोक आतापर्यंत मयत आहेत आणि जवळजवळ 20-25 लोक जखमी आहेत. याच्यात लहान मुलाचा समावेश आहे असं कळलं? हो, लहान मुलाचा समस्या आहे. 8-9 वर्षाचा मुलगा आहे आणण्यातला. ग्रामस्थांनी आता रस्ता रोको केला आहे. नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. डिपार्टमेंटची काय भूमिका वाटते? डिपार्टमेंटने सहकार्य करावं. आता इथं काय ग्रामस्थ आता डिपार्टमेंटनी सर्व सहकार्य करून आता या लोकांना अन्याय विनाकारण अन्याय झाला. एका ड्रायव्हरच्या कन्नेरच्या चुकीमुळं लोक त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाली. गावात एक प्रकारची शोककळा पसरली आणि नको ते व्हायला भयानक असा प्रकार आहे. नाव सांगा ना. मी मोहित डामाले. सर, तुम्ही जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहात. या नगर कल्याण हायवेवर बरेचसे अपघात होतात आणि अक्षरशः तिथं भयानक अपघात झाला आहे. काय यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. काय सांगाल सर याबाबत? सकाळी इथे गुळंजवाडी येथे एक अंत्यविधी होता. ते अंत्यविधी उरकून लोक रस्त्यावर येत असताना वरून एक भरधाव असा ट्रक वरून आला आणि त्याचा चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्याने 3 माणसांना जागी चिरडलं आणि काही जखमी झालेले आहेत. चालकाच्या बेपर्वाईमुळे हा खऱ्या अर्थाने प्रथमदर्शनी हा अपघात झालेला दिसतो आहे. सर, आता नागरिकांनी रस्ता रोको केलेला आहे. संपूर्ण रस्ता अडवला आहे. डिपार्टमेंटची लोक आली आहेत. डिपार्टमेंटसोबत समजूत काढते पण त्यांचं असं म्हणणं आहे का शासकीय अधिकारी इथून आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. याबाबत तुमची काय भूमिका असेल? खऱ्या अर्थाने जी दुःखद घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे. ह्या घटनेचं आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि हे होत असताना ह्या जे मृत व्यक्ती असतील ज्यांना जखमी झालेले आहेत त्यांना न्याय देण्याचं निश्चितच काम झालं पाहिजे. या अर्थाने लोकांनी रास्ता रोको केलेला आहे आणि निश्चितच यांना सर्वांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू.